कुठल्याही महापालिकेचा उत्पन्नाचा सगळ्यात मुख्य स्रोत जो असतो तो स्वतःचा मालमत्ता कर असतो आणि मालमत्ता कराची वसुली चांगल्या प्रकारे व्हावी म्हणून आम्ही गेले वर्षभर अथक प्रयत्न करत आहेत. परंतु दरम्यानच्या काळात 2 निवडणुका झाल्या, 2 आचारसंहिता होत्या, त्याच्यामुळे बरेचसे कर्मचारी तिकडे कामाला वळवण्यात आले होते आणि ह्या वसुलीच्या कामावर आमचा थोडासा परिणाम झालेला आहे. तथापि आम्ही या संपूर्ण वर्षामध्ये 3 अभय योजना राबवल्या. आता तिसरा टप्पा सुरू झालेला आहे 12 डिसेंबरला, तो 17 डिसेंबरपर्यंत तिसरा टप्पा चालेल. त्याच्यामध्ये 100% व्याज माफी आहे. त्याचप्रमाणे आपण राष्ट्रीय लोक अदालत 14 डिसेंबर रोजी लावलेली आहे. त्याच्यामध्ये 10,000 पेक्षा जास्त प्रॉपर्टी धारकांना आपण नोटिसेस देऊन लोक अदालतीमध्ये पैसे भरण्याचं आवाहन केलेलं आहे. आमचं जे उद्दिष्ट या वर्षाचे साधारण 1,400 कोटीच्या आसपास आहे, त्यापैकी 30 कोटी रुपये आमच्या आतापर्यंत वसूल झालेले आहेत. याचबरोबर जे मालमत्ता धारक वारंवार सूचना देऊन नोटीस देऊन मालमत्ता कर भरत नाहीत त्यांच्यावर एक धडक कारवाई म्हणून आम्ही 115 मालमत्ता जप्त केलेल्या आहेत. याच्याबरोबरच आपल्या शहरातली जेवढी हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटलची यादी करून त्या हॉस्पिटलनी कमर्शियल रेट प्रमाणे खरोखरच टॅक्स भरलाय की नाही भरलाय त्याची पाहणी सुरू केलेली आहे. याचबरोबर मालमत्ता वाढवण्याचं अजून एक साधन म्हणून आम्ही आता रेट रिव्हिजन सुद्धा प्रपोज करणार आहोत, जे आपल्या पुढच्या वर्षाला आपले लागू होईल. आणि याचबरोबर आपण GIS मॅपिंगच्या द्वारे प्रत्येक मालमत्तेचं सर्वेक्षण करून त्या मालमत्तेची असेसमेंट करेक्ट झाली आहे की नाही, का अंडर असेसमेंट झालेली आहे, कुठली असेसमेंट सुटलेली आहे, या सगळ्याचा आढावा घेऊन आमची आता पुढची वाटचाल राहील. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या 2 वर्षामध्ये भिवंडी महापालिकेची जी मालमत्ता कराची वसुली असेल ही 250 कोटीपेक्षा जास्त होईल याची मला खात्री वाटते. त्याचप्रमाणे आमचं सर्व नियोजन चालू आहे.